शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ मानल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या श्री आई अंबाबाई मंदिर परिसरामध्ये सध्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी आहे ती पाहायला मिळत आहे आणि हीच जय्यत तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र सध्या मंदिर परिसरात दिसत आहे। मी सध्या मंदिर परिसरातच उभी आहे। तुम्ही पाहू शकताय की गेल्या 8 दिवसापासून मंदिराची स्वच्छता सर्वात प्रथम ती स्वच्छता अंतिम टप्प्यात आली असून संपूर्ण मंदिर आहे ते पाण्याने स्वच्छ करण्यात आल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। यासोबतच जे मंदिराचे शिखर आहेत त्याची देखील रंगरंगोटी करण्यात आली होती, ते देखील तुम्ही पाहू शकताय की जी शिखर आहेत ती देखील रंगरंगोटी या कामाने पूर्ण झाली आहेत। यासोबतच इकडे तुम्ही पाहू शकताय गरुड मंडपाची जी बांधकाम आहे ते देखील अंतिम टप्प्यात आले आहे। याच गरुड मंडपामध्ये जी अंबाबाईची मानाची पालखी आहे ती दरवर्षी बसवली जाते आणि याही वर्षी या ठिकाणी ती पालखी बसवण्यात येणार आहे। त्यामुळे या गरुड मंडपाच्या बांधकामाला वेग आला असून याचं देखील काम सध्या अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर काल आई अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता आहे ती दिवसभर करण्यात आली होती। सकाळी 9:30 वाजता आई अंबाबाईची पूजा करून मूर्ती गाभाऱ्याच्या बाहेर काढण्यात आली होती। त्यानंतर स्वच्छता आहे ती हाती घेण्यात आली आणि सायंकाळी 6:30 वाजता गाभाऱ्याची स्वच्छता आहे ती संपूर्णपणे करण्यात आली आणि त्यानंतर 7 वाजता आहे ती आई अंबाबाईची प्रतिष्ठापना पुन्हा त्या ठिकाणी करण्यात आली। खरं तर काल दिवसभर ज्या आई अंबाबाईचं थेट दर्शन आहे ते बंद करण्यात आलं होतं आणि सरस्वती देवीची जी ते मूर्ती आहे त्या ठिकाणी अंबाबाईची मूर्ती बसवण्यात आली होती आणि तिथूनच भाविकांना आहे ते दर्शन दिलं जात होतं। यासोबतच आज दिवसभरात अंबाबाई देवीची जी महत्त्वाची दागिने आहेत याची स्वच्छता करण्यात येत आहे। खरं तर येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये 9 दिवस देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते आणि या रूपात ही पूजा करताना ही सर्व दागिने आहेत ते वापरले जातात आणि त्याची स्वच्छता आहे ती सध्या मंदिर परिसरात सुरू आहे आणि उद्या देखील ही स्वच्छता दागिन्यांची स्वच्छता आहे ती सुरू राहणार आहे। यासोबतच मंदिर परिसरामध्ये भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाच्या वतीनं भाविकांना पावसापासून वाचवण्यासाठी त्यासोबतच उन्हापासून वाचवण्यासाठी ठिकठिकाणी आहे ते पत्र्याचे शेड बांधण्यात आले आहेत आणि त्यासोबतच दर्शन रांगा आहेत त्या देखील तयार करण्यात आल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे। यासोबतच गेल्या 2 दिवसापूर्वी अग्निशमन विभागाच्या वतीनं देखील मंदिर परिसरामध्ये प्रात्यक्षिकं करण्यात आली आणि जी मंदिर परिसरामध्ये जी वेगवेगळी दुकानं आहेत त्या देखील दुकानामध्ये जाऊन अग्निशमन विभागाच्या वतीनं प्रशिक्षण आहे ते देण्यात आलं। आपत्तीच्या काळात कोणती खबरदारी घ्यावी हे देखील अग्निशमन विभागाच्या वतीनं यावेळी सांगण्यात आले। यासोबतच जिल्हा प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन याच्या वतीनं संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी आहे ती करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाच्या प्रमुख देखरेखीखाली आहे ते आज दागिन्यांची स्वच्छता पार पडली। यावेळी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि करवीर ठाण्याचे पोलीस निरीक्षक देखील उपस्थित होते। यासोबतच यांच्याकडून मंदिर परिसराची पाहणी देखील आज पुन्हा एकदा करण्यात आली आहे। एकंदरीतच शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आली आहे। यासोबतच संपूर्ण मंदिर परिसर आहे तो विद्युत रोषणाईने आता उजळणार आहे। एकंदरीतच जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन, देवस्थान प्रशासन या सर्वत्रच दसरा नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आई अंबाबाईचं दर्शन शांततेत घ्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।